नमस्कार, मी प्रियंका साठे. मला बऱ्याच दिवसांपासून एक व्हिडिओ बनवायचा होता, शॉर्ट व्हिडिओ. आम्ही काम करत असताना मागील काही दिवसांमध्ये पण म्हणजे ज्या रिअल ब्राईड आहेत किंवा सायडर्स आहेत, मॉडेल्स आहेत, त्यांच्यावर मेकअप चालू असतात. तर काही आम्हाला क्वेश्चन येतात किंवा कंप्लेंटही येतात की ताई, आमचा ह्या नोटच्या ह्या एरियावरती आमचा मेकअप फुटतो किंवा ग्रे पडतो. तर सांगायचा मुद्दा हा आहे ना की आम्ही जेवढे तुमच्या चेहऱ्यावर मेकअप करताना एफर्ट्स घेतो तेवढेच तुम्ही मेकअप करण्याच्या आधी एफर्ट्स घेणं खूप गरजेचं आहे किंवा स्किन पॅम्पर ठेवणं खूप गरजेचं आहे. आता स्किन पॅम्पर ठेवणं म्हणजे काय, ज्या आपल्या खेडेगावातल्या महिला स्त्रिया ज्या आहेत किंवा ज्या आपल्या हाऊसवाईफ आहेत, तर त्या दिवसातनं फक्त ॲटलिस्ट 2 वेळा साबणाने चेहरा धुतात. मुळात साबण लावूच नाही कधी चेहऱ्याला. कारण आहे ना, आपली जी चेहऱ्याची स्किन आहे आणि हाताची जी स्किन आहे त्यात खूप फरक आहे. चेहऱ्याची स्किन आपली थोडी सेन्सिटिव्हमध्ये येते आणि हाताची बाकी आपली थोडी रफ असते स्किन. आणि त्यामुळे एक स्पेसिफिक चांगल्या क्वालिटीचं फेसवॉश वापरणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आणि आपली स्किन वेगवेगळ्या थरांनी बनलेली असते. तो स्किनचा जो आहे तो एकच थर नाही आहे, जो वेगवेगळ्या थरांनी आपली स्किन बनलेली असते. तर साप जशी कात सोडतो तसंच आपल्या स्किनचं आहे. जी वरची डेथ झालेली स्किन आहे ती आपली निघून जाते आणि नवीन स्किन यायला लागते. तर कसं आहे ना, ती नवीन स्किन आपण कशी काढणार आहे, फक्त साबण लावून निघणार नाही आहे, बरोबर. तुम्हाला ॲटलिस्ट जे 25+ आहेत त्यांना महिन्यातून एकदा फेशियल करणं खूप गरजेचं आहे. किंवा जे 25मधले आतले आहेत त्यांनी एकदा तरी क्लीनअप करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपल्या स्किनला आपण एक्सपोलिएट करत नाही, जेव्हा ती डेड स्किन निघत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठलेही चांगले प्रोडक्ट लावा, कुठलेही HD प्रोडक्ट घ्या, कितीही महागडे प्रोडक्ट वापरा, त्याचा काही देखील उपयोग नाही आहे. तो मेकअप तुमचा ग्रे पडणार आणि तो फुटणारच. आणि कसं आहे ना, हे स्किनचं झालं. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे ना, बऱ्याच स्त्रियांच्या चेहऱ्यावरती ह्या पोर्शनला, इथल्या पोर्शनला बरेच हेअर असतात, फेशियल हेअर असतात. तर मेकअपच्या आधी आहे ना ते फेशियल हेअर रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. बऱ्याच महिलांचं असं असतं ना की मग नाही रेझर केल्यावरती मग ते खूप येतील, जाड येतील. नाही, आम्ही तर सर्रासपणे रेझर करतो. आमची तर कुठेही जाड येतात किंवा जास्त आलेत असे दिसत नाही आहेत. तर कसं आहे ना, हां, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने रेझर यूज करत असेल तर 100% ह्या गोष्टी होऊ शकतात. मग रेझर यूज करण्याचे पण काही टेक्निक्स आहेत किंवा त्यालाही काही वेगळी पद्धत आहे. तर तुम्ही एखाद्या जिच्याकडनं मेकअप करून घेणार आहात किंवा जी तुमची पार्लर जे आहे तिकडनं तुम्ही त्यांच्याकडनं काढून घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही घरी हाताने घेतले रेझर आणि केले खरखर तसं नाही आहे अजिबात. त्यामुळे आणि कसं येईल म्हणजे मला तर असं म्हणायचं की जर आपली स्किन बऱ्याच लेअरनी बनलेली आहे, जर हा समजा हेअर आहे म्हणजे हा समजा केस आहे, जर आपण त्याला रेझरने इथून कट करत आहे, बरोबर, स्किनच्या वरतून इथून कट करत आहे, तर हा आतमध्ये एवढा राहणार आहे, बरोबर. तर तो आहे तसा जेवढा तुटला आहे तेवढाच तो उगवणार आहे, ह्याच्यात कमी जास्त असं काहीही नाही आहे. त्यामुळे रेझर करायला अजिबात घाबरू नका. जर तुम्हाला परफेक्ट ग्लॉसी आणि ग्लास फिनिश लुक हवा असेल तर तुम्ही एकतर फेशियल हेअर रिमूव्ह करणं गरजेचं आहे आणि फेशियल करणं गरजेचं आहे. जी तुमची डेड स्किन आहे ती निघणं गरजेचं आहे. कारण आपली स्किनमधून जे आपले पोर्स आहेत छोटे छोटे, त्यातनं एक नैसर्गिक तेल म्हणजे सीबम बाहेर पडत असतं. जे आपलं आपण बोलतो ना कधी कधी माझा चेहरा खूप ऑइली झाला आहे किंवा ऑइल लागते, तर ते नैसर्गिक ऑइल आहे. ते पोर्समधनं ते सगळ्यांच्याच बाहेर येत असतं, बरोबर. पण जे तुम्ही फेसवर जे तसंच राहिलं किंवा जे तसंच राहत असेल तर त्याच्यावरती बाहेरचे धूळ, माती वगैरे कण जे बसतं ते त्याच्यात तुम्ही जर फेसवॉश करत नाही किंवा लवकर फेसवॉश नाही केला तर मग ते तिथेच बसून त्यात व्हाईट हेड्स होतात किंवा त्यानंतर मग ब्लॅक हेडही होतात, ॲक्ने व्हायला सुरुवात होते, बरोबर. त्यामुळे हे कसं काढणार आहे तुम्ही, एकतर क्लीनअप आणि फेशियलशिवाय पर्याय नाही. आणि सांगायचं एवढंच आहे की बाबा तुम्हाला जर छान मेकअप पाहिजे असेल किंवा छान आपल्याला असं वाटत असेल की मेकअप आपला फुटू नये किंवा ग्रे दिसू नये तर फेशियल वगैरे करणं खूप गरजेचं आहे किंवा मग एकतर फेशियल हेअर रिमूव्ह करणं खूप गरजेचं आहे. बाय, नेक्स्ट टिपमध्ये भेटूयात.